नमस्कार मित्रांनो, संकल्पच्या स्पेशल एसएससी रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी प्रशांत गावाने स्वागत करतो. मित्रांनो, कालपासून खूप जास्त न्यूज गाजते एसएससीचा पेपर AI बनवणार. सगळीकडे तीच बातम्या. ठीक आहे, कुठलंही तुम्ही एसएससीचं मोठं टेलिग्राम चॅनल बघा, यूट्यूब व्हिडिओज बघा, सगळीकडे तेच दिसतंय AI पेपर बनवणार का. तर मुलांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे की असं खरंच AI पेपर बनवणार आहे का, कारण की आजकाल AIचा ट्रेंड आहे, सगळीकडे AI आहे. ठीक आहे, तर एसएससीमध्ये पण AI पेपर बनवणार का, हा डाऊट मुलांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, बघा मित्रांनो, ज्या मुलांना संकल्पसोबत एसएससीची तयारी करायची त्यांच्यासाठी स्पेशल एसएससी CGL बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. ऑलरेडी एक बॅच स्टार्ट झाली आहे, तिचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. त्यानंतर आपण सेकंड बॅच या ठिकाणी 26 जूनला लॉन्च करतोय. ठीक आहे, दुपारी 12:30 ते 4:30 हा टायमिंग असेल बॅचचा. 4 दिवस डेमो मिळतील तुम्हाला. बेस्ट फॅकल्टी आहेत. ठीक आहे, ऑफलाईनसाठी देखील आणि ऑनलाईनसाठी देखील फॅकल्टी सेम आहेत. बॅच ऑनलाईन देखील 26 जूनपासूनच चालू होणार आहे. 1 इयर व्हॅलिडिटी असेल, 6 महिन्याचं ड्युरेशन. ह्याच्यामध्ये Tier 1 प्लस Tier 2 दोन्ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ही जी बॅच आहे ऑनलाईन, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल राहील एका वर्षासाठी. ठीक आहे, ओके, चला येऊयात आपल्या मेन न्यूजवरती. बघा, दैनिक भास्करवर ही एक न्यूज आली, न्यूज आर्टिकल खूप फिरतंय दैनिक भास्करवर आल्यापासून. पेपर लीक से बचने के लिए पहली बार होगा AI का इस्तेमाल. ठीक आहे, आता होतंय काय माहिती आहे का, पूर्वी काय व्हायचं ते समजून घेऊयात. म्हणजे आत्तापर्यंत पेपर बनायचे कसे एसएससीची एक क्वेश्चन बँक असायची. त्या क्वेश्चन बँकमधून रँडमली 100 क्वेश्चन मॅन्युअली त्या ठिकाणी सिलेक्ट व्हायचे आणि ते त्या शिपला डिझाईन व्हायचे, ते अगोदरच व्हायचे. ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी फ्रॉड होण्याचे चान्सेस असे होते की त्या ठिकाणी मॅन्युअल असल्यामुळं, ह्युमन इंटरफरन्स असल्यामुळं ते पेपर लीक होण्याचे चान्सेस असू शकत होते. परंतु आता यांनी काय केलं आहे, नवीन यांनी काय ट्राय केलं आहे बघा, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी AIचा वापर केला आहे. आता AI काय करेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर नक्की कसा केला आहे की समजा मॅथ्सचे 100 क्वेश्चन आहे, इंग्लिशचे 100, रिजनिंगचे 100 आणि GKचे 100 असे 400 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण सेट करून दिले. एसएससी बघा, AI क्वेश्चन सेट नाही करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कन्फ्युजन दूर करतो तुमचं. AI क्वेश्चन बनवणार नाही आहे. क्वेश्चन बँक ऑलरेडी एसएससीला प्रोव्हाइड केली जाईल वेगवेगळ्या एजन्सीकडून, जी काय क्वेश्चन बनवणारी एजन्सी तिच्याकडून. त्यानंतर ते क्वेश्चन AIकडे आले की AI काय करणार आहे, परीक्षेच्या अगोदर मुलांचं बायोमेट्रिक झालं, मुलगा एक्झामला गेला, त्याचं बायोमेट्रिक झालं, त्याचं थंब वगैरे स्कॅनिंग, सगळ्या गोष्टी आयरिस स्कॅनिंग वगैरे झाल्या की ऑटोमॅटिकली रँडमली त्या सेटमधून 25 क्वेश्चन मॅथ्सचे, 25 इंग्लिश, 25 GK आणि 25 रिजनिंग असे 100 क्वेश्चन रँडमली चॉईस होणार त्या शिफ्टसाठी. अशा प्रकारे म्हणजे एक्झामच्या 15 मिनटं अगोदर त्या पूर्ण बँकमधून 100 क्वेश्चन त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली सिलेक्ट होणार आणि हे काम करणारी AI. ठीक आहे, बघा, परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटापूर्वी AI आधारित प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिका तयार करून लॉक केल्या जातील आणि तो पेपर त्या ठिकाणी येणार आहे. पूर्वी हे जे सेट असायचे हे शिफ्ट वाईज रेडी असायचे, त्यामुळे चान्सेस होते कुठेतरी फ्रॉड होऊ शकत होता. परंतु आता तो देखील फ्रॉड या ठिकाणी टाळण्याचं काम एसएससी AIद्वारे करत आहे. ठीक आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला की पेपर लीक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एसएससी हे वेगवेगळे पाऊल उचलत आहे, जे की चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर संपूर्ण देशभर एकाच वेळी पेपर तयार आणि वितरित केला जाऊ शकतो, कारण की एकाच वेळी AI करणार आहे. त्याच्यामुळं पूर्ण इंडियामध्ये एका जी शिफ्ट एक असेल त्या एकाच शिफ्टला तो एकच पेपर पूर्ण इंडियाभर तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ठीक आहे, ओके, पेपर आधी तयार होणार नाही, त्यामुळे लीक होण्याची शक्यता कमी होईल. ते मेन रिझन हेच होतं AI यूज करण्याचं की पेपर लीक त्या ठिकाणी नाही व्हावं. आता हे AI प्रणाली कोणी डेव्हलप केली आहे तर क्युबेशियन कन्सल्टिंग ही कंपनी हरियाणाची. ठीक आहे, गुरुग्राम बेस्ड कंपनी आहे हरियाणाची. तर याचे जे चेअरमन रवी कुमार यांनी ही कंपनी या ठिकाणी याला टेंडर मिळालं आहे एसएससीचे पेपर सेट करण्यासाठी. ठीक आहे, AIद्वारे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे डिजिटल सिग्नेचर व फिंगरप्रिंट स्कॅनिंग केल्याशिवाय पेपर उघडणार नाही. 15 मिनटं आधी ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता, एक्झाम हॉलमध्ये तुमचं त्या ठिकाणी बघा डिजिटल सिग्नेचर, फिंगरप्रिंट स्कॅनिंग सगळ्या गोष्टी होणार आणि मग तुमचा पेपर त्या ठिकाणी AIद्वारे सिलेक्ट केला. AI तो क्वेश्चन पेपर सिलेक्ट करणार. ठीक आहे, तोपर्यंत पेपर सिलेक्ट होणार नाही. जर त्याच्या अगोदर जर कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अलर्ट एसएससीला लगेच कळणार आहे सिस्टीमद्वारे. ठीक आहे, तर ही एक खूप चांगली गोष्ट होती एसएससीद्वारे. आणि अजून एक, पूर्वी काय व्हायचं की ते क्वेश्चन जे मॅन्युअली सिलेक्ट व्हायचे त्याच्यातून काही शिफ्टला क्वेश्चन रिपीट व्हायचे.
ठीक आहे. आता तो प्रकार बिलकुल होणार नाही आहे की रिपिटेशन होणार नाही क्वेश्चनचं, कारण की AI द्वारे क्वेश्चन सिलेक्ट होणार. तर एकदा समजा 100,000 क्वेश्चन आहे त्या बँकमध्ये, 100 क्वेश्चन सिलेक्ट केले, पुढचे 100 सिलेक्ट होणार, 100 सिलेक्ट होणार. त्याच्यामुळे काय होणार, रिपिटेशन जे पूर्वी क्वेश्चनचं व्हायचं ते होणार नाही. कुठल्या पर्टिक्युलर त्या एक्झामला समजा 25 शिफ्ट आहे, त्या 25 शिफ्टला प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळा जाणार प्रत्येक विषयाचा. ठीक आहे. असं नाही की रिपिटेशन होणार नाही म्हणजे मागच्या वर्षी जे क्वेश्चन रिपीट होणार नाही का, तसं नाही. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच येणार, व्हॅल्यू बदलणार, त्याची विचारण्याची पद्धत बदलणार. ठीक आहे. त्याच्यामुळे ते कन्फ्युजन करू नका. जुने प्रश्न किंवा सेट पुन्हा वापरले जाणार नाहीत. म्हणजे जुने प्रश्न कोणते, त्याच एक्झामला मागच्या शिफ्टला आलेले क्वेश्चन रिपीट होणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे. प्रत्येक वेळी नवीन प्रश्नपत्रिका तयार होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, एक चांगली गोष्ट आहे म्हणजे SSC काहीतरी करतंय की ज्याने, कारण की SSCवर खूप जास्त ॲलिगेशन्स, आरोप केले जातात दरवर्षी की फ्रॉड होत आहे, कुठेतरी प्रॉब्लेम. आता ते 2018 पासून TCS आल्यापासून तर खूप प्रमाण कमी झालं आहे, परंतु जे अजून पण एखाद्या ठिकाणी बिहार, हरियाणा अशा जागी त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतात, ते देखील प्रॉब्लेम कमी करण्यासाठी SSC प्रयत्नशील आहे. ते त्यांच्या कार्यातून दिसतंय, ते बघून बरं वाटलं. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना, परत एकदा बघा, ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे, खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. डेमो सेशन अटेंड करा 26 पासून. ज्या मुलांना संभाजीनगरला येणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच देखील अवेलेबल आहे. या ऑनलाईन बॅचला फक्त आजच्या दिवस 25% डिस्काउंट आहे. तुम्ही जर आज ऑनलाईन ॲप आहे आपलं संकल्प 247, त्याच्याद्वारे जर परचेस केली तर ह्या फीजमध्ये 25% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पण डाऊट असेल तर माझं नाव आणि नंबर या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मित्रांनो, भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.